या आहेत प्लास्टिकच्या विटा। प्लास्टिकच्या वस्तू पिशव्या वितळवून या पक्क्या विटा तयार करण्यात आल्या। सांगली जिल्ह्यातल्या खुसगाव इथला वलिया सचिन संदीपान देशमुख यांनी या विटा तयार केल्या। शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सचिन याचं शिक्षण 12वी पर्यंतच। 2010 साली तो सैन्यात भरती झाला। सध्या भारतीय सैन्य दलात नागालँड इथं तो कार्यरत होता। पण संशोधक वृत्ती गप्प बसू देत नव्हती। प्लास्टिक पासून वीट बनवण्याचं त्याचं संशोधन 2008 पासूनच सुरू होतं, पण फारसं यश येत नव्हतं। मग या प्रयोगाला मदतीसाठी सैन्य दलातीलच कर्नल AC कुलकर्णी आणि कर्नल करण धवन यांनी मदत केली आणि त्यानं वेस्ट प्लास्टिक प्रोडक्ट मशीन तयार केलं। वेस्ट प्लास्टिक हा एक देशाच्या समोर फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्यावर सोल्युशन म्हणून एक वेस्ट प्लास्टिक प्रोडक्ट मशीनद्वारे आपण जे काही वेस्ट प्लास्टिक आहे त्याच्यापासून ब्लॉक तयार करण्याचं नवीन टेक्निक तयार केलेला आहे। तो ब्लॉक आपण प्लेग्विन ब्लॉक म्हणून, त्याचबरोबर रोड डिवायडर, रेल्वेचे स्लीपर अशा ठिकाणी असंख्य ठिकाणी आपण ह्या गोष्टी यूज करू शकतोय। सचिनचा प्रयोग पाहून सांगली महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी त्यांच्या यंत्राद्वारे पालिका हद्दीतील वेस्ट प्लास्टिक पासून फुटपाथ आणि आयलँड बनवण्याबाबत सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। सैनिक सचिन देशमुखनी जो काही प्रयोग त्याच्या कामकाजाच्या व्यतिरिक्त केलेला आहे, हा प्रयोग खरंच वाखाणण्यासारखा आहे। त्यांनी ज्या काही विठा आज आम्हाला दाखवल्या त्या नक्कीच महानगरपालिकेसाठी उपयोगात आहेत। जे काही ज्ञान आहे ते समाजासाठी कसं उपयोगात येऊ शकतं ह्या हेतून महानगरपालिका ह्याला नक्की मदत करेल। देशाचं रक्षण करत असतानाच प्लास्टिकच्या विटा बनवण्याचं सचिनचं संशोधन अत्यंत कौतुकास्पद आहे। आसिफ मुरसल, IBN लोकमत, सांगली।